अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांच्या वस्ती विकासासाठी आगामी 5 वर्षाच्या बहुमत आराखडा अखेर समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त व जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्कामोर्तब केला। या योजनेअंतर्गत जिल्ह्यात 2052 वस्त्यांमध्ये 346 कोटीची विकास कामे प्रस्तावित केली आहेत। यासाठी सन 2023-24 ते सन 2027-28 या 5 वर्षात बहुमत आराखडा तयार करण्याची प्रक्रिया जूनपासून सुरू झाली होती। बारीक सारीक बारकावे दुरुस्ती केल्यानंतर आता कुठे या आराखड्यास अतिमान्यता मिळाली। या आराखड्याचा पुढील 5 वर्षात मागासवर्गीय वस्तीमधील विविध कामांसाठी सुमारे 346 कोटी 31 लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला। या योजनेतून जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतींच्या हद्दीतील 2052 मागासवर्गीय वस्त्यांचा चेहरामोहरा बदलणार आहे। या योजनेअंतर्गत मागासवर्गीय वस्त्यांऐवजी प्राप्त निधीतून दुसऱ्यांच्या कामे केल्याची तक्रारी होत्या। यापुढे याच वस्त्यांमध्ये ही कामे राबवण्यात यावीत, यासाठी संपूर्ण 2052 वस्त्यांचे जिओ टॅगिंग करण्यात आले। राज्यात पहिल्यांदाच हा प्रयोग झाल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर ओमप्रसाद रामावंत यांनी सांगितले। जिल्ह्यातील ग्रामीण भागात मागासवर्गीय वस्त्यांमध्ये 5 वर्षात समाज मंदिर अंतर्गत रस्ते, पोच रस्ते, पाणी पुरवठा अंतर्गत गटारी, पेव्हर ब्लॉक, पथदिवे आदी विकासांची कामे प्रस्तावित आहे। ग्रामपंचायतींना वर्षानिहाय कोणती कामे करायची त्याचा प्राधान्यक्रम ग्रामसभेत निश्चित केला। जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुनील भोकरे यांनी सांगितले की आता या योजनेअंतर्गत मागासवर्गीय वस्त्यांमध्ये विकास कामांवर पूर्वीपेक्षा दुप्पट निधी खर्च करण्याचा शासन निर्णय आहे। त्यामुळे पुढील 5 वर्षांसाठी दुप्पट निधीचा आराखडा तयार करण्यात आला आहे। त्यानुसार 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 60 कोटींचा निधी प्रस्तावास सादर करणार आहे। ब्युरो रिपोर्ट AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर।